ही व्हिडिओ बघितल्याशिवाय माथेरानला चुकून पण जाऊ नका. माथेरानला वेळेत नाही पोहोचले तर तुमची टॉय ट्रेन मिस होणार, जशी आमची झाली. मग काय, आम्ही दोन मित्र आयुष्याला लागलेल्या घोड्याचा विचार करत खऱ्या घोड्यावर बसलो. पण समजा तुम्हाला घोडे लावून नसेल घ्यायचे तर खालदून ई रिक्षा सुद्धा उपलब्ध आहे. ती फक्त 35 ते 50 रुपयामध्ये तुम्हाला वरतीपर्यंत सोडेल. तिथून काही मिनिटाच्या अंतरावरच आम्ही पोहोचलो अलेक्झांडर रिसॉर्टला. पोचल्या पोचल्या जाम भूक लागली होती. सरळ गरम गरम मॅगीवर ताव मारला. मॅगी खाऊन इतकी झोप आली होती की रूमवर पोचलो. पण रूम इतकी भारी आहे की तुम्ही पहिले 100-200 फोटोज काढाल, नंतर तुम्ही आराम कराल, जसे मी काढले. हे बघा किती सुंदर रूम आहे. राजा महाराजांच्या काळामधले रूम विथ मॉडर्न एम्युनिटीज. यामध्ये तुम्हाला जॅकुझी सुद्धा बघायला मिळेल. नंतर विचार केला की जेवायची वेळ झालीच आहे, चला जेवायला जाऊयात. आणि हे आलं आपल्या टेबलवर गरम गरम जेवण. स्टार्टर, भाजी, मेन कोर्स, सगळं काही एकदम टेस्टी आणि सगळं अनलिमिटेड. मग जेवण झाल्यानंतर एका छोट्याशा नाईट ट्रेकवर गेलो. रात्रीचा व्ह्यू बघून मन शांत झालं. तिथून येऊन मोठ्या स्क्रीनवर पिक्चर बघायला सुरुवात केली. घरी व्यायाम नाही करणार अजिबात, पण रिसॉर्टला आलो आहे म्हणजे पूर्ण वसूल करणार. हे विचार करून आम्ही बॅडमिंटन, आर्चरी, क्रिकेट आणि हे सगळे ॲक्टिव्हिटीज करायला घेतले. नंतर थेट ब्रेकफास्ट करायला गेलो आणि तिथून अलेक्झांडर पॉईंटवर फोटोज काढायला गेलो आणि मग डायरेक्ट चेकआउट केलं. हा होता आमचा माथेरानचा छोटासा प्रवास. आणि स्टेसाठी तुम्ही अलेक्झांडर रिसॉर्ट नक्कीच चेक करू शकतात. धन्यवाद.